की पिंपल्स येऊन जात आहेत आणि पिंपल्सचे डाग जे आहेत ते खूप महिने राहत आहेत. तर ह्याच्यावरती नेमकं काय करायला पाहिजे? आता पिंपल्सचे डाग येण्याचं मेन कारण आहे हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ फॅशन सलॉन स्पा अँड मेकअप स्टुडिओ आणि डिरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय. आपण आज बोलणार आहोत ते म्हणजे की स्कार्स या विषयावरती, की ॲक्ने स्कार्स किंवा स्कार्स हा जो काही प्रॉब्लेम आहे बऱ्याच जणांना, की पिंपल्स येऊन जात आहेत आणि पिंपल्सचे डाग जे आहेत ते खूप महिने राहत आहेत. तर ह्याच्यावरती नेमकं काय करायला पाहिजे? आता पिंपल्सचे डाग येण्याचं मेन कारण आहे की म्हणजे पिंपल्स किंवा तुमचं कुठलंही तुम्हाला जखम झाली आहे स्किनला. आपण आता पिंपल्स, ब्लॅक हेड, व्हाईट हेड येतात तर बरेच जण हाताने फोडतात, म्हणजे असा हात घेतात त्यांनी फोडतात, त्याची नखं लागतात बऱ्याच जणांची, किंवा आज ब्लॅक हेड रिमूव्हर यूज करतात घरी, ज्यांना प्रॉपरली आयडिया असते की हे कसं करायला पाहिजे आणि त्याच्यावरती प्रॉपर केअर घेतली जात नाही, म्हणून ॲक्च्युअली डाग राहतात. काही जणांचे डाग आहेत ते पिंपल ऑटोमॅटिकली फुटण्यामुळे पण राहतात. तर आता डाग हे ऑटोमॅटिकली पण जातात, नाही अशातला भाग नाहीये, पण इट विल टेक अ लॉट ऑफ टाइम की ते डाग जाण्याकरता तुम्हाला भरपूर वेळ लागेल. महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने पण लागतील. पण जर त्याच्यावरती तुम्ही जर प्रॉपर ट्रीटमेंट केली तर ते डाग तुमचे इमिजिएटली निघून जातील. आता डाग येण्याचं मेन कारण आहे म्हणजे पिंपल्स. जर तुम्ही पिंपल्सच येऊन नाही दिलेत तर त्याचे डाग पडणारच नाहीत. आणि जर पिंपल्स आलेत आणि जर ते वेळच्या वेळी तुम्ही जर ते नीट ब्रेकआउट करून त्याला जर नीट क्लिअर केलेत तर ते डाग इमिजिएटली जातात. आता हे जे आपण पिंपलचे डाग म्हणतो किंवा स्कार्स म्हणतो, दे आर ऑफ 2 टाइप्स, की वन इज लाईक टेम्पररी आणि वन बिकम्स परमनंट. आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की अरे पिंपल आल्या तर त्या फोडायच्या नाहीत, पिंपल जर फोडली तर अजून वाढतात वगैरे. हा पूर्णच्या पूर्ण गैरसमज आहे. पिंपल आली तर ती प्रॉपरली वरती आलेली असेल, ती जर क्लीन होण्यातली असेल, ती जर प्रॉपरली फुटण्यातली असेल तर ती इमिजिएटली फोडायची असते. ती जर पिंपल आतमध्ये खूप वाढते, म्हणजे त्याचं पोस्च्यूल तयार होतं आतमध्ये जाऊन, म्हणजे स्किनच्या आतमध्ये असं खूप आतमध्ये जखम आणि आतमध्ये खूप पस वगैरे जर तयार होत असेल तर ती तुम्हाला स्वतःहून पिक करून किंवा कुठल्या तरी डर्मॅटकडे जाऊन किंवा तुम्ही सलॉनमध्ये जाऊन फेशियल करायच्या वेळेला किंवा क्लीनअप करायच्या अनुषंगाने तुम्हाला ती पिंपल फोडायलाच पाहिजे. ती जर तुम्ही पिंपल ब्रेकआउट नाही केलीत तर तुम्हाला ते पिंपलचं आतमध्ये स्कारमध्ये रूपांतर होतं आणि तो खड्डा जो पडतो, तो आपण स्कार जो पडतो, दॅट इज अ परमनंट स्कार. तर तुम्ही खूप जुन्या लोकांचं बघितलं असेल, एक आपल्या वडिलांच्या एजच्या लोकांचं, की त्यांना चेहऱ्यावरतीचे खूप खड्डे 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 होते. तर ज्या वेळेला खूप पिंपल्स असतात चेहऱ्यावरती आणि ते जर नीट फोडले नाही गेले तर त्याच्या आतमध्ये पॉस्च्यूल होते, त्या पसच्या आतमध्ये कॉलनी तयार होते स्किनच्या आतमध्ये आणि ते आतमधून वाढत वाढत जाते आणि मग जेव्हा तो फुटतो किंवा जेव्हा तो आपण फोडला जातो तेव्हा तो एक पूर्ण खड्डा तयार होतो आणि तो खड्डा भरून येत नाही. तो खड्डा मग भरण्याकरता तुम्हाला लेझर ट्रीटमेंट्स, तुम्हाला मायक्रोडर्मा ॲब्रेशन्स किंवा डर्मा ॲब्रेशन्स ह्या सगळ्याची मदत घ्यावी लागते. तर त्याच्यामुळे आम्ही सांगतो की जर पिंपल्स तुम्हाला आल्या असतील आणि त्या वेळच्या वेळी जर तुम्ही जर ब्रेक केल्यात तर त्या पिंपल्स पण क्लीन होतात आणि ते जे डाग आहेत ते टेम्पररी डाग असतात, तर ते 2-3 महिन्यात किंवा तुम्ही जर ट्रीटमेंट केली तर महिना 1.5 महिन्यात ते डाग निघून जातात. तर त्याच्यामुळे जर पिंपल्स तुम्हाला येत असतील आणि तुम्हाला जर परमनंट डाग नको असतील तर तुम्ही लवकर ती पिंपल क्लिअर करा आणि जे टेम्पररी डाग आहेत त्याच्यावरती प्रॉपर उपाय करा की जे तुमचे महिन्यात 1.5 महिन्यात तुमचे जे डाग निघून जातील. अजून एक गोष्ट म्हणजे स्कारवरती कुठल्या ट्रीटमेंट करायच्या हे माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी सांगणार आहे. स्कारवरती होम रेमेडीज काय आहेत ते पण पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि प्लस स्कार्स म्हणजे ॲक्ने स्कार्स आपण जे स्पेसिफिकली म्हणतोय त्याच्यासाठी जे सलॉन ट्रीटमेंट्स काय आहेत हे पण आम्ही तुम्हाला म्हणजे पुढच्या व्हिडिओजमध्ये सांगणार आहोत. ते व्हिडिओज पण नक्की बघा आणि मला फॉलो करत राहा. असेच तुम्हाला जर व्हिडिओ हवे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये माझा इन्स्टा आय डी पण मेन्शन केलेला आहे, त्याला पण नक्की फॉलो करा. मी तुम्हाला या व्हिडिओजचे छोटे छोटे जे व्हिडिओज आम्ही बनवतोय ते तुम्हाला इन्स्टा आय डीवरती पण माझ्या मिळू शकतील. थँक्यू व्हेरी मच.